खरं बघायला गेलं तर काल रिझल्ट लागला आणि तेव्हापासून मी जे मीडियावर पाहतोय प्रचंड प्रमाणामध्ये जे मला ट्रोलिंग केलं जात आहे की याला 390 मतं पडली, असं पडले, असं काही म्हणून ट्रोलिंग चालू आहे सध्या. पण मला त्या ट्रोलर्सला मला एवढं सांगायचंय की एखाद्याला बदनाम करीत असताना निदान त्याची पूर्ण माहिती तरी घ्या. विनाकारण चुकीच्या पद्धतीनं एखाद्याला डॅमेज करणं हे बरोबर नाही. मी पहिलं पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय, 390 मते हे 4थ्या फेरीचे आहेत. पूर्ण टोटल 14 फेऱ्या होत्या. 14 फेरी अखेरीस 2000च्या जवळपास मला मतं पडलेत. हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय किंवा निवडणूक आयोगानं त्या पद्धतीची निकाल सुद्धा दिलाय. पण हे सगळं बाजूला असताना तुम्ही एका सर्वसामान्य घरातून आलेल्या माझ्यासारख्या पोराला ट्रोल करताय. अरे खरं तर सर्वसामान्य लोकायला, गरिबाच्या लोकायला याचा सार्थ अभिमान असला पाहिजे की कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, स्वतःचं सर्कल नसताना, स्वतःचं मतदान नसताना, स्वतःचे कार्यकर्ते किंवा असं प्रस्थ नसताना मी त्या ठिकाणी जाऊन थांबलो आणि मला सांगा, स्वाभिमानाची 2000च्या जवळपास मतं मी घेतले. हे खरं तर माझ्यासाठी नाही, तर इथल्या महाराष्ट्रातल्या सर्व नवयुवक तरुणासाठी, स्वाभिमानी जे चळवळीमध्ये काम करतात त्या कार्यकर्त्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण एकीकडे हे सगळं असताना तुम्ही बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला सोडून मी पडलोय ह्याची जास्त ट्रोलिंग केली. पण मला एक सांगायचंय, मला तुम्हाला प्रश्न आहे. एक म्हणतात ना, मी हारून सुद्धा मी महाराष्ट्रामध्ये एवढी माझी चर्चा आहे. पण मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, आज माझ्या विरोधातल्या विजयी उमेदवाराचं नाव तरी तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला त्याचं नाव सुद्धा माहिती नाही. याचाच अर्थ की हा पवन करवर काय आहे हे तुम्ही दाखवून दिले. उगाच कोणी कोणाला बदनाम करीत नाही, कोणी कोणावर टीका करत नाही. म्हणतात हमें कुछ नाम है इसलिए आप हमें बदनाम कर रहे हो. त्याच्यामुळं मला सगळ्यांना तुम्हाला सांगायचंय की विनाकारण कोणाला ट्रोलिंग करू नका. मी तुमच्यामधला माणूस आहे आणि तुमच्यामधला एक लढवया कार्यकर्ता पुढे जातोय, याचा तुम्हाला सार्थ अभिमान असला पाहिजे. आज जे निवडून आलेत माझ्या पुढं, त्यांना विचारा हा विजय कशाच्या जोरावर आहे. ते ओरडून ओरडून तुम्हाला सांगतील की हा विजय नसून हा फक्त पैशाचा विजय, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये झालेला विजय, हा पैशाचा विजय आणि पैशाच्या जोरावर ते निवडून आले ते सुद्धा तुम्हाला सांगतील. त्याच्यामुळं मला ट्रोल करणाऱ्या सर्व माझ्या